नमस्कार मंडळी, तू हिरे माझा मितवा या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत. तर सुप्रिया ही ईश्वरीला परत तिच्या घरी घेऊन येते. ती म्हणते की मी माझ्या मुलीवर कोणालाही मनापासून जपायचे संस्कार केले आहेत. ती सगळ्या घरावर तेवढंच प्रेम करते जेवढं ती माझ्यावर करते, आणि तिच्या प्रेमाची परतफेड तुम्ही अशी वागण्याने होत असेल तर मी माझ्या मुलीला या घराची पायरीही ओलांडून देणार नाही. तर आजी आणि अंजली तर काहीच बोलत नाही. तेव्हा सुप्रिया म्हणते की ईश्वरी, तुला या घरातून अशी वागणूक मिळणार असेल तर तू आपल्या घरी चल. तर सुप्रिया ही तिच्या हाताला धरत तिला घरी नेते. ईश्वरीची एकही गोष्ट ती ऐकत नाही. हे पाहून तर वल्लरीला आता खूप आनंद झालेला असतो. तर इकडे अर्णव हा सर्वांवर खूप रागवलेला असतो. तो म्हणतो की तुम्ही सर्वांनी ईश्वरी आणि तिच्या आईची माफी मागायला हवी. तेव्हा वल्लरी ही म्हणते, आम्ही त्यांची माफी मागू का? अजिबात मागणार नाही. तेव्हा कोणीही अर्णवच्या बाजूने बोलत नाही. तर इकडे अर्णव हा ईश्वरीला घेण्यासाठी सुप्रियाच्या घरी जातो. तेव्हा सुप्रिया ही ईश्वरीला नेण्यापासून साफ नाही म्हणते. ती म्हणते की जोपर्यंत तुमच्या घरचे सदस्य माझ्या ईश्वरीला इथे घेऊन जाणार नाही तोपर्यंत ईश्वरी तुमच्या घराची पायरी ओलांडणार नाही. तर अर्णव म्हणू शकेल का? घरच्या सर्वांना हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.